वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये ठेवण्यामागे जालिंदर सुपेकरचा हात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। सुपेकरांकडून प्रत्येक जेलमध्ये पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप दमानिया करतायत। सुरेश धसानी देखील 300 कोटींच्या मागणीचा आरोप केल्याचा दावा दमानियांचा आहे। कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केलाय की 300 कोटीची मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती। गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेलेत। त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे। कमीत कमी 600 अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेलाय। त्याच्यापैकी 300 जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आलाय। त्याची माहिती घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते। अनेक खुलासे होणे आता बाकी आहे आणि ते लवकरच होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।